नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पांडुरंग हॉस्पिटल येथे सूरज कुकडे यांच्या संशयास्पद मृत्यूची तात्काळ चौकशी करण्याची तेली समाजाची मागणी. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर. परभणी दिनांक 12 मार्च रोजी शहरातील परभणी जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघ जिल्हा शाखा परभणी व नांदेड विभागाच्या वतीने दिनांक 12 मार्च 2024 रोजी परभणी जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मयत सूरज कुकडे कुटुंबियांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जवळपास 200 समाज बांधव, कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते. सविस्तर वृत्त असे की तेली समाजाचा युवक मयत सूरज कुकडे हा गेल्या 2 वर्षापासून परभणी स्थितीत पांडुरंग हॉस्पिटल विष्णुनगर परिसरातील येथे कॅथलॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे तो 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9:45 घरून हॉस्पिटल येथे हॉस्पिटलच्या पोहोचला. दुपारी 2:30 वाजता त्यांच्या हॉस्पिटल येथील कार्यरत कर्मचाऱ्यासोबत जेवण केले व दुपारी 3:30 वाजता वडिलांना फोनवर बोलणे झाले. परंतु नंतर म्हणजेच रात्री 8:30 वाजता हॉस्पिटल येथून सूरज कुकडे यांच्या घरी फोन आला की आपल्या मुलाची तब्येत बिघडली व तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला या. फोन संपताच घरची मंडळी तत्परतेने तेथे पोहोचली, परंतु डॉक्टरांनी त्यांना व्यवस्थित माहिती न देता त्यांना ताळकळत ठेवून आपला मुलगा सूरजकडे जाऊ दिले नाही व तो कुठे आहे हे सांगितले नाही. तसेच त्यांना बाहेरच बसून ठेवले. त्यामुळेच काळजीत असणारे सर्व नातेवाईक यांनी वेळोवेळी विचारणा केली, परंतु डॉक्टरांनी त्यांना कुठलेच संपर्क उत्तर न देता प्रकरण दडपण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली. शेवटी मुलाचे मामा संतोष माने यांनी विचार केला तेव्हा एका CCTV कॅमेरा नसलेल्या एका रूममध्ये तो मृत अवस्थेत असल्याचे दिसले. हा सर्व प्रकार डॉक्टरांच्या समोर सुरू होता. डॉक्टर डोबेवार यांना ज्या विचारात त्यांनी हे मी केले नसून डॉक्टर व्यंकटेश हराळे यांच्याकडे निर्देश करून हराळे यांनाच विचारा असे म्हणून तेथून पळ काढला. नंतर डॉक्टर व्यंकटेश हराळे यांना विचारले असता त्यांनी देखील काही न सांगता निघून गेले. शेवटी पोलिसांनी पाचारण करून पुढील कारवाई पोलिसांच्या हातून झाली. मयत सूरज कुकडे यांच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हालाखीची असून घरातील तो एकमेव कमावणारा करता पुरुष होता. सध्या सूरज आई व वडील हे दोघेही किरायाच्या घरात राहत असून त्यांच्याकडे कमाईचे कसलेही साधन नाही व अशिक्षित असल्या कारणाने त्यांना कुठलेही काम लागत नाही. घरातील करता मुलगाच गेल्याने आईवडिलावर दुःखाचा डोंगर कोसळला. जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये जातीने लक्ष घालून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कुकडे कुटुंबियास न्याय मिळावा व संबंधित दोषींना कडक शासन करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब राऊत, जिल्हाध्यक्ष भास्कर देवडे, प्राध्यापक काशीनाथ सालमोटे, पांडुरंग शिंदे, दिलीप ताळकळसकर, शिवशंकर सोनोने, दशरथाप्पा शिंदे, रमेश चांदीवाले, निळकंठ राऊत, सुधीर सोनोडकर, शंकर फुटके, किरण क्षीरसागर, मनमथ देशमाने, माजी नगरसेवक सतीश नगरसाळे, प्रल्हाद देवडे, OBC नेते नारायण खंदारे, प्रमोद शिंदे, दत्ताप्पा नरळतकर, अनिकेत ताडकळसकर, कैलास फुलमोगरे, चंद्रशेखर राऊत, अनंता नरसाळे, उत्तम माने, पांडुरंग माने, दिलीप माने, मनोहर नगरसाळे, कल्याण नखाते, राहुल राखे, भिवराजी माने, कल्याण माने, नामदेव माने, नागनाथ माने, संदीप देवडे, ज्योतिर्लिंग राऊत, किरण माने, शंकर माने, बालाजी माने, सुनील माने, रुस्तुम वाघमारे, अनिल माने, अशोक वराडे, नितीन माने, बालासाहेब माने, धोंडराम माने, रामू मोरकोळे, सुदाम मोरकोळे, किशन मोरकोळे, सचिन भिसे, नागेश साखरे, अंकुश सरकाळे, राजू रामकुळे, कृष्णा खंदारे, विशाल रिठे, दीपक सोनोने, सतीश भिसे, अनिल माने, नारायण पुंडे, शिवशंकर वाघमारे, सोमेश्वर माने, मंगेश माने, सचिन माने, कल्याण देवडे, विशाल खंदारे, संदीप खंदारे, मोतीराम रोकडे, निखिल खंदारे, मिथुन खंदारे, रमेश पटवे, उमेश पटवे, गणेश मोरकोळे, नागनाथ भाग्यवंत, गोविंद साखरे, प्रकाश वाघमारे, विकास शिंदे, पिंटू मारकोळे, भागवत मारकोळे, महालिंग चन्ने, संतोष माने, सचिन माने, मयूर कुकडे, विश्वांभर माने, साक्षी घोडेकर, गंगाधर लिंगायत, नितीन बाणमारे, संतोष भराड, मयूर मिसाड, राजू मुदिराज, सुमित कटारे, योगेश दुधाटे, ब्रिजेश चव्हाण, अनिल माने आदींनी निवेदनावर सह्या केल्या आहेत. एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक 20-22 वर्षाचा तरुण
हॉस्पिटलमध्ये काम करत असताना, पांडुरंग हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अचानक मृत्यू पावला. त्याला कुठलाही आजार नव्हता आणि विशेषतः हा तरुण त्याच हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता आणि हा कर्मचारी म्हणून नियमित हॉस्पिटलमध्ये येत असतानाच ही घटना घडलेली आहे. म्हणून ही घटना अत्यंत संशयास्पद आहे. या तरुणाला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. त्यांच्या कुटुंबियाला कुठल्याही प्रकारचे त्याच्या आजाराविषयी कल्पना नव्हती. डॉक्टरांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची कल्पना कुटुंबियाला दिलेली नाही. घटना घडली त्यावेळेस हा तरुण ड्युटीवर होता. नेहमीप्रमाणे कामासाठी आलेला असताना जवळजवळ 6 ते 8 तास त्याचा ड्युटीचा कालावधी होता. त्यापैकी 4 तास हा तरुण नेहमीप्रमाणे कार्यरत होता. अचानक हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आणि त्यांनी कुटुंबियाला, डॉक्टरांनी कल्पना फोन करून सूचना केली की हा तरुण, याची प्रकृती काही बरोबर नाही आहे आणि आपण त्यांना येऊन भेटावं. कुटुंबीय अंतरावर राहत असल्याकारणाने त्यांना येण्यासाठी थोडासा उशीर झाला. 1 ते 2 तासाच्या आत अवधीमध्ये ते हॉस्पिटलमध्ये हजर झाले असताना फक्त त्या तरुणाची डेड बॉडीज त्यांना पाहायला मिळाली. म्हणून ही घटना अत्यंत संशयास्पद आहे असं कुटुंबियाचं म्हणणं आहे आणि हीच भावना सर्व तेली समाजाची आहे. हे कुटुंब, तुमची प्रमुख पाहुणी काय मागणी ते काय ते सांगा. यामध्ये आम्ही कलेक्टर परभणी यांना निवेदन दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जो काय या तेली समाजावरती जो अन्याय झालेला आहे तो आम्हाला न्याय मिळावा. हे कुटुंब साधारण परिस्थितीमध्ये असल्याकारणानं जी काही मदत शासनातर्फे देण्याची अपेक्षित असते ही सुद्धा मदत या कुटुंबाला मिळावी. या घटनेमागं पूर्ण जिल्ह्याचा तेली समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि ते या तरुणाविषयी त्यांच्या कुटुंबियाला जर न्याय योग्य कालावधीत नाही मिळाला तर हा समाज महाराष्ट्रभर आंदोलन करेल. कारण तेली समाजाची राज्य पातळीवरती संघटना आहे, त्याची शाखा जिल्ह्यामध्ये आहे, परभणी जिल्ह्यात आहे, तालुका स्तरावरती आहे आणि आम्ही एवढंच नाही तर अखिल भारतीय तेली महासभा म्हणून सुद्धा या अशा घटनेच्या मागं निश्चितपणे उभं राहते आणि ह्या लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर पूर्ण देशभर आम्ही हे आंदोलन पुकारू आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू. विनंती आहे की गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. दुसरा सूरज आईचा असा गेला नाही पाहिजे आणि गुन्हेगाराला शिक्षा द्या, एका आईला न्याय द्या, एवढीच माझी पदर पसरून सगळ्यांना विनंती आहे. एवढी माझी विनंती मान्य करा. सूरजला न्याय द्या. माझा मुलगा एक सोनं होता, त्याला सोन्यासारखंच करून दाखवा ही माझी समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांनाच. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.